ग्रामीण भागातून अमरावती शहरात शिक्षण घेण्यासाठी आलेली अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्गाला शिकत असलेली आकांक्षा बोबडे हिचा गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत एका भाड्याच्या खोलीत गळफास घेतल्याची घटना घडली होती। या प्रकरणात शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात मेंदूला मार असल्याचे नमूद करण्यात आल्याने प्रकरणाला वेगळेच वळण लागले होते। गाडगेनगर पोलिसांनी मृतक आकांक्षाच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून प्रतीक हिवसे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले होते। आता मात्र पुन्हा या प्रकरणात मृतक आकांक्षाच्या नातेवाईकासह समाज बांधवांनी आक्षेप घेतला असून मंगळवारी सकाळी थेट गाडगेनगर पोलीस स्टेशन गाठून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या। आकांक्षाच्या हत्या प्रकरणात प्रतीकचा मित्राचा समावेश असून त्याला सुद्धा अटक करण्यात यावी अशी मागणी करत चांगलाच रोष व्यक्त करण्यात आला। काही वेळाने नातेवाईकसह शेकडोंनी पोलीस आयुक्तालय गाठून पोलीस आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, प्रकरण जलद गतीने न्यायालयात सुरू करण्यात यावे। प्रतीकचा दुसरा मित्र प्रथमेश याला सुद्धा अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, घरमालकाची चौकशी करण्यात यावी अशा मागण्या या निवेदनातून स्पष्ट करण्यात आल्या। निवेदन देतेवेळी मृतक आकांक्षाचे नातेवाईकसह शेकडो नागरिक उपस्थित होते। घोषणा देत नातेवाईकांसह महिलांनी विदर्भ मतदारकडे आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या। 22 मी सामाजिक कार्यकर्ता, त्याच्यामुळे काय होते, हे जे 3-5 दिवसापासून त्याला अटक जी झालेली आहे तर दुसऱ्या मित्राला का अटक झाली नाही का? दोन्ही मित्र तिथे काय होते, अडव काय करत होता आणि मर्डर करून हत्या केली, त्यांनी सगळं रंगवलेलं आहे। पोलिसांना माहीत आहे, फुटेज कॅमेरे 5 दिवसापासून घेतलेलं आहे, का अजून नाही आहे? PMची रिपोर्ट का नाही आलेला आहे? जेव्हा काल आम्ही धावपळ केली तिथे तेव्हा आता म्हणते की आता PMचा रिपोर्ट येत आहे। आता मी तिथे इरविनला होती, मग मला असं म्हणणं आहे की त्या मुलाला दुसऱ्याला आजच्या तारखेमध्ये त्याचा PCR वाढवण्यात यावा। दुसरी गोष्ट असं आहे की त्या अडवला आजच्या तारखेत ताब्यात घ्या। कोणी त्याचा सपोर्टर असेल, कोणी त्याचे नातेवाईक असेल, कोणी आमदार खासदार असेल, कोणी पाठीशी घालू नये। दुसरीकडे प्रत्येकाला मुली आहे, त्याच्यामुळे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, त्याला फाशी झालीच पाहिजे। अडव मुलगा आजच्या ताब्यात, आज जर तो ताब्यात आलेला नसला तर उद्या आम्ही पुन्हा आंदोलन करू। आम्हाला फाशीची शिक्षा त्या दोघांनी झाली पाहिजे, कारण दोघंही तिथे हजर होते। पोलीस तक्रारीमध्ये एकाच नाव घेतल्यामुळे त्याला ताब्यात घेतलेला आहे। हां, दुसऱ्याला ताब्यात घेता तो फरार आहे। बयानामध्ये पण एकट्या झाला, थांबून तक्रारीमध्ये एकाच नाव घेतलं होतं? नाही, अडवचे नाव घेतलं आणि तात्काळ पोलिसांनी तिथे दोघांनी पाहिलं आहे आणि ही मुलगी पुरावा आहे ना, बहीण पुरावा आहे ना, तो तिथे होता। तो पोलिसाला फोन करते, त्याची बायको होती का, त्याची कोण होती, मांडणीवर कशी काय त्याच्या, तो मित्र तिथं काय करून राहिला आहे। आणि घरमालकाने सुद्धा कसं काय, फाशीवरून ऐकून घ्या, जेव्हा फाशी घेते तेव्हा ती जी हे असते तो दुपट्टा तो चोळमाळ असायला पाहिजे। मी काल स्वतः पाहिलं, फोटो पाहिले, ते बिलकुल सरळ आहे। म्हणजे त्यांनी काय केलं, पडलं फक्त ड्रामा करून ठेवला, तिला मारल्यानंतर तिच्याला खुणा पण आहे आणि मांडीवर आहे, तात्काळ मांडीवर होती, अशी चिपकलेली होती। तुम्ही ठाणेदारांच्या त्याच्या मोबाईलमध्ये फोटो आहे, फोटो तुम्ही पाहू शकता आणि ते पण पेपरला देऊ शकता। पोलीस प्रशासन फुल सपोर्ट। घटना अशी तिला फासावर लटकवण्यात आलेलं आहे, आधी मारून नंतर तिला फाशी दाखवण्यात आलेली आहे आणि तिला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या मुलाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। मर्डर हा प्रतीक हिवसेनीच केलेला आहे आणि त्याच्यासोबतचे जे आरोपी आहे प्रथमेश अडव आहे, याला आजच अटक झाली पाहिजे। पोलिसांनी प्रतीक हिवसेला ताब्यात घेतलेला आहे। दुसरा आरोपी प्रथमेश अडव हा आतापर्यंत 5 दिवस फरार आहे, 5 दिवस झालेले आहे, पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही त्यावर। अडववर काय आरोप आहे? तो पण तिथे होता त्या टाइमला। त्यांनी असे सांगण्यात आलं आहे की आम्ही दोघांनी तिला फासावरून खाली काढलेला आहे आणि त्यांनीच पोलिसांना फोन केला होता, प्रथमेश अडवनी। पण आज 5 दिवस कंप्लीट झाले, आज पूर्ण 5 दिवस कंप्लीट झाले आहे, त्या प्रथमेश अडवला अटक केली नाही आजपर्यंत। काय करत आहे पोलीस प्रशासन? पोलीस तपास करीत आहे, विश्वास नाही? नाही, विश्वास नाही।